साधिके शरण्ये त्र्यंबके नारायणे नमोस्तुते। का का वागलीस असं माझ्याशी तू? मला तर असं वाटायला लागलं की मी जेलमध्ये होतो ना तेच बरं होतं. निदान भावना भेटायला तरी यायची तिथे मला. जेलमधून सुटका करून असं काय स्वातंत्र्य दिलंयस तुम्हाला? ज्यात आनंदाचा एक क्षणही नाही. अस्वस्थता, दुसरी अस्वस्थता. तूच भावनाला माझ्या आयुष्यात आणलंस ना. मला तिच्या प्रेमात वेडं केलंस. इतका वेडं केलंस की तिच्याशिवाय आयुष्यात एक क्षणही जगू शकत नाही मी. ती माझ्या प्रेमात पडली. आमच्या संसाराला नुकती सुरुवात झालीच होती तरी ताटा तू कशाला आणलीस आमच्यात? असं कसं वागू शकतेस तू? तुला तरी बरोबर वाटतंय? तिला तरी जमत असेल का माझ्याशिवाय राहणं? यासाठी केलं होतं का आपण लग्न? साठी प्रेमात पडलोय का? आरती वहिनी म्हणते ते अगदी बरोबर आहे. मी सिद्धिराजना विश्वासात घेऊन घरच्यांनी काय केलं ना ते सगळं खरं खरं सांगून टाकायला हवं. नाही सिद्धिराज, क्षणभरासाठी मला वाटलं की मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगून टाकावं, पण नाही. तुमच्या घरच्यांची पोच फार पुढपर्यंत आहे. त्यांना जर का कळलं ना की मी अट मोडलीये तर ना ते आपल्याला सुखात जगून देतील ना माझ्या घरच्यांना. तुमच्या सुटकेची आत्ता मी जी किंमत मोजली आहे ना त्यापेक्षा जास्त किंमत मी आता नाही मोजू शकत. मी आता अजून तुम्हाला दुःखात नाही पाहू शकत.